नमस्कार मित्रांनो, देशातल्या आणि जगातल्या पुरोगामी वर्गाला एक नवीन हिरो मिळालेला आहे। या हिरोचं नाव मुज्तबा खामेनेई असं आहे। गेल्या आठवड्यापर्यंत हे नावही त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नव्हतं। मुज्तबाचंच काय, त्याच्या वडिलांचंही नाव या पुरोगामी वर्गाला माहिती नव्हतं। खामेनी आणि खोमेनी हे दोन वेगळे आडनावं आहेत, वेगळी माणसं आहेत, हेही त्यांना माहिती नव्हतं। आणि त्यामुळे जे मारले गेले त्या इराणच्या सर्वोच्च नेत्यांना ते खोमेनीच म्हणत होते, भले त्यांचं नाव खामेनी असो। पण आता अचानक हे सगळे पुरोगामी इराण युद्धाचे तज्ज्ञ झालेले आहेत आणि अचानक त्यांना मुज्तबा खामेनीमध्ये एक नवीन हिरो दिसायला लागलेला आहे। एक असा हिरो ज्याचे वडील मारले गेले, ज्याची बायको मारली गेली, आई मारली गेली, एक मूल मारलं गेलं, आणि तरी देखील हा खामेनी उभा आहे आपल्या देशासाठी लढण्यासाठी। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू विरुद्ध लढण्यासाठी, आपल्या इथल्या एका शाळेमधल्या 160-65 लहान मुली मारल्या गेल्या त्याचा बदला घेण्यासाठी। आणि कशा प्रकारे या मुज्तबा खोमेनीच्या नेतृत्वाखाली इराण एकत्र येत आहे, एकवटलेलं आहे, अशा प्रकारचं चित्र रंगवण्यात त्यांनी सुरुवात केलेली। त्यांना अर्थात कोणीही चालतो, कधी कन्हैया कुमारही चालतो, कधी खलीद उमरही चालतो। जो कोणी त्यांच्या दृष्टीने अगदी साईबाबा, ते जे प्राध्यापक साईबाबा किंवा अशा प्रकारचे नक्षलवादीही त्यांना मान्य असतात। सांगायचा मुद्दा हा की ज्या मुज्तबा खामेनीला यांनी एक नवीन नायक बनवलेला आहे, त्याच मुज्तबानी याच वर्षाच्या सुरुवातीला इराणमध्ये व्यवस्थेविरुद्ध झालेल्या आंदोलनात दडपशाहीचा वापर करून सरकारच्या अंदानुसार 4-4.5 हजार इराणी लोकांच्या, म्हणजे त्याच सरकारमधल्या इतर काही लोकांच्या अंदानुसार 7-7.5 हजार आणि युरोपीय लोकांच्या, इतर काही लोकांच्या अंदाजानुसार 30,000 लोकांना मारलेलं आहे। ज्यांना मारलेलं आहे ते बरेचसे तरुणी आहेत, किशोरवयीन लोक आहेत, कॉलेजचे लोक आहेत। आणि ज्या त्वरेने या आंदोलनाला हिंसक मार्गाने दडपण्यात आलं, त्याची तोड आत्ताच्या काही अरबाची इतिहासात कुठे नाही। बरं, हा फक्त एकमेव इन्सिडेंट आहे का, एकमेव घटना आहे का? नाही तर मुज्तबा खोमेनी अगदी 1980च्या दशकापासून, जेव्हा त्याचे वडील आयातुल्ला अली खामेनी हे इराणचे अध्यक्ष होते, खोमेनी हे सर्वोच्च नेते होते, खामेनी हे अध्यक्ष होते। कालांतराने खोमेनींच्या मृत्यूनंतर खामेनी सर्वोच्च नेते झाले। पण या काळापासून मुज्तबा, तेव्हा 16-17 वर्षाचं वय असेल, त्या काळापासून मुज्तबा इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड्सचा भाग आहे। इस्लामिक रिव्हॉल्युशन गार्ड्सच्या माध्यमातून त्यांनी प्रचंड पैसा कमावलेला आहे। असं म्हणतात इराणची 1/3 अर्थव्यवस्था IRGCकडे आहे, जे उद्योगधंदे ते चालतात। पाकिस्तानमध्ये अशीच गोष्ट आहे, ISIच्या हाताखाली हे उद्योगधंदे आहेत। पण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून याच मुज्तबा खामेनी आणि त्यांच्याच व्यवस्थेने इराणमध्ये महिलांना, त्यांना मी बुरखा म्हणणार नाही, त्याला ते चादर असं म्हणतात, म्हणजे हिजाब, म्हणजे डोकं त्यांना कव्हर करावं लागतं, पडदा घ्यावा लागतो। तर तो पडदा नीट घेतला नाही किंवा त्या पडदा डोक्यावर घेऊनही त्यातनं केस बाहेर आले, केसांच्या बटा महिलांच्या येणारच ना बाहेर, तर म्हणून त्यांना चाबकाचे फटके मारणं, तुरुंगात टाकणं आणि मारहाण करून मारूनही टाकणं, अशा गोष्टी केल्या गेलेल्या आहेत। पण या सगळ्या गोष्टी आता माफ आहेत, कारण हे डोनाल्ड ट्रम्प विरोधात लढते। पण हे थोडंसं दूर ठेवूया। तुम्ही म्हणाल या सगळ्याचा गटारातल्या गॅसशी आणि त्याचा संबंध काय? तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे, जे इराणमधले जे अमेरिकेत किंवा इतरत्र स्थायिक झालेले अभ्यासक आहेत, त्यांच्या दृष्टीनेही इराणी
समाज जो जगभरात विखुरलेला आहे, कारण 1979 साली जे लोक इराणच्या शहाच्या बाजूनी होते, बरोबर होते, त्याच्यापैकी बरेच जण परागंदा झाले, देश सोडून पळून गेले. देशातले अनेक वैज्ञानिक, तंत्रज्ञ सगळेजण, कारण अशा प्रकारची राज्यव्यवस्था गेली 27 वर्ष दडपशाही करते, अनेक जण इराण सोडून गेले आणि असते जगभरात स्थायिक झालेत. पण त्यांच्यातही गट तट पडलेले आहेत. त्याच्यातही एका गटाचं असं म्हणणं आहे की अमेरिका करते ते योग्य करत नाही आहे. आणि अशा प्रसंगी जरी मुश्ताबा कितीही खलनायक असला, त्याचे सगळं इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड किंवा हे सगळे कितीही इराणच्या जनतेविरुद्ध त्यांनी दडपशाही केली असली, तरी आजच्या या घडीला आपल्या सगळ्यांना इराणच्या झेंड्याखाली एकत्र येणं आवश्यक आहे. याला म्हणतात राष्ट्रप्रेम. म्हणजे जरी सत्ताधारी वर्ग भ्रष्ट असला, दुष्ट असला आणि कदाचित नष्ट होण्याच्या मार्गावर असला, तरी देखील हा प्रश्न देशाचा आहे. आणि जर देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न अमेरिकेकडनं केला जाणार असेल, तर आपापले मतभेद विसरून आपण एकत्र आलं पाहिजे. हे इराणमधल्या जनतेला कळतं. त्यांच्याकडे ती महाभारतातली गोष्ट नाही आहे की आपण 100+5 105 आहोत, पण तरी ते एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि दुसरीकडे आपल्याकडचे कर्मदरिद्री राजकारणी, आपल्याकडची आर्थिक परिस्थिती शेजारच्या देशापेक्षा, अनेक विकसनशील देशांपेक्षा चांगली आहे. सरकार ज्या योजना उपाययोजना करत आहे त्या पुरेशा कदाचित नसतील, कारण बातम्या येतात त्या काही खोट्या बातम्या नाहीत. सगळ्या कुठे ना कुठेतरी टंचाई जाणवते. कारण जी गॅसची मागणी रोजची 50 लाख होती ती आता 75 लाखापर्यंत अचानक जाऊन पोचली. कारण लोक पॅनिकमध्ये अशा वेळेला खरेदी करतात. पण या सगळ्याच्या वेळेला देश एका संकटातनं जात असताना, आणि हे संकट एवढंच संपणार नाही आहे. ज्या मोस्ताबा खामेनीला हे लोक हिरो बनवत आहेत, त्या मोस्ताबानी तर हे स्पष्ट केलेलं आहे की जरी अमेरिका आणि इस्रायलने युद्ध थांबवलं, तरी जोपर्यंत इराणच्या इस्लामिक राजवटीच्या अटी शर्ती मान्य होत नाहीत, तोपर्यंत ते होर्मुझच्या आखातातून एकही मोठं जहाज जाऊ देणार नाहीत. ही गोष्ट स्पष्ट नाही आहे. भारताला अजून ज्याला सवलत आहे ती मिळालेली आहे का नाही मिळालेली आहे, किंवा चीनला जेवढी सवलत आहे तेवढी भारताला आहे की नाही. पण जरी ती सवलत मिळाली तरी अनेक प्रकारच्या गोष्टींची टंचाई पुढचा काही काळ, महिना 2 महिने, कदाचित त्याच्याहून जास्त काळ जाणवणार आहे. आणि अशा प्रसंगी साधी अपेक्षा असताना की या मुद्द्यावर एक देश म्हणून आपण एकत्र आहोत हे दाखवून द्यायचं, इथे यांना गटाराच्या दर्जाचे विनोद सुचत आहेत. गटाराच्या दर्जाची यांची राजकीय विचारसरणी समोर येत आहे. आज म्हणे काँग्रेसच्या लोकांनी गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढली. संशोधन केलं होतं. हे आपले दुसरे मुंबईचे महाराज आहे बघा, मोदींना सल्ला द्यायला निघाले. काय म्हणतात? जे आपण संशोधन केलं होतं मोदीजीने, की गॅसची चिंता नाही, गटारामध्ये पाईप टाका आणि त्या गटारातल्या पाईपातून तुम्ही गॅस बाहेर काढा आणि आपल्या घराच्या शेगडीला जोडा, आपोआप त्याच्यामधून इंधन तयार होईल. खरं म्हणजे बघा, आता तोंडात कसा पाईप टाकणार? म्हणजे गटारातनं गॅस येत असेल, खरं तर त्या तोंडामध्ये जर पाईप टाकला तर सगळ्या देशाला पुरेल एवढा गॅस निघू शकेल, कारण एवढी दुर्गंधी तिथून बाहेर येते. आणि सांगायचा मुद्दा हा की हे जे नरेंद्र मोदींचं 2018 सालचं वक्तव्य आहे, कशात आहे तर एक उद्योजकतेच्यावर आधारित कार्यक्रमात ते बोलले होते की एका जवळच्या चहावाल्यांनी का ठेलेवाल्यांनी त्याच्या बाजूला जे गटार होतं त्याच्यातनं म्हणजे गॅस येत होता, त्याच्यावर त्यांनी उपडं भांडं, जसं जे गोबर गॅस प्लॅन्टमध्ये होतं, जिथे तुम्ही घरातला कचरा, मलमूत्र सगळं या गोष्टी तिथे एकत्र केल्या जातात आणि त्या झाकून ठेवल्यामुळे त्याच्यातनं गॅस तयार होतो. तो गॅस एकत्र केला जातो, तो टाकीत साठवला जातो आणि घरातल्या चूल पेटवण्यापुरता तो पर्याप्त गॅस त्याच्यातनं बाहेर येतो. मोदींनी हीच गोष्ट सांगितली होती की कशा प्रकारे एका चहावाल्यांनी असं केलं होतं. पण त्यांना तो गटारीचा गॅस एवढा काही त्यांच्या डोक्यात बसलेला आहे. गटारातला गॅस आणि पकोडे येणं केनं प्रकारेनं या विषयाला काढून मोदी सरकारने आता म्हणे गटारातनं गॅस तयार करावा. मोदींचं संशोधन आहे आणि ते घराघरात पोचवावं. नशीब मोदी म्हणले नाहीत की म्हणजे फक्त गटारातल्याच गॅसबद्दल म्हणले,
यांच्या तोंडातनं बाहेर पडणाऱ्या गॅसबद्दल पण सांगायचा मुद्दा हा की इराणसारखा देश अशा प्रसंगी जिथे 80 असं काही जण म्हणतात 80, काही जण म्हणतात 85% लोक राजवटीच्या विरोधात आहेत, ते अशा वेळेला देशप्रेम दाखवत असताना इथली जी गिधाडाची वृत्ती आहे की कुठल्याही गोष्टीत संधी बघून देश कचऱ्यात गेला तरी चालेल, देश गटारात गेला तरी चालेल, पण आपली राजकीय पोळी त्याच्यावर भासता आली पाहिजे, एवढाच एकमेव विचार करून जर सगळं चालत असेल, आणि ही गोष्ट संसदेतल्या चर्चेतही वारंवार दिसून येत आहे, पण त्याच्यामुळे जो त्रास होतोय जसं म्हटलं की तो सामान्य लोकांना होतोय. अजून तशा अर्थाने गॅसची टंचाई जाणवायला लागलेली नाही आहे. बातम्यात सगळीकडे ती गोष्ट आहे. जी टंचाई जाणवते ती मुख्यतः ब्लॅक मार्केटिंगमुळे जाणवते. लोकांनी सिलेंडर घरी जमा करून ठेवले. पण जर होर्मुझचा अख्खात सामुद्रधुनी बंद राहिली तर खरोखर टंचाई निर्माण होऊ शकेल अशी परिस्थिती आहे. कारण आपण 60% गॅस हा आखाती देशातनं भारतातला येतो. त्याला जरी पर्याय शोधला तरी एक तर किमती मोठ्या प्रमाणावर वाढू शकतील किंवा मग त्या किमती न परवडल्याने अनेकांना छोटे उद्योग कदाचित बंद करावे लागतील. सरकारला त्याच्यासाठी सबसिडी द्यायला लागेल. ती सबसिडी दिली तर दुसरी कुठली तरी सबसिडी रद्द करावी लागेल. म्हणजे याच्यातलं उत्तर आहे हे सोपं नाही आहे. पण अशा प्रसंगी एकत्र यायचं का अशा प्रकारचे आंबट जोक मारायचे, यातनं त्या देशाचं कॅरेक्टर, त्या देशाचं भवितव्य काय आहे ही गोष्ट स्पष्ट होते. आणि अशा प्रकारे गटारातल्या गॅसच्या मनोवृत्तीचं राजकारण देशात जर चालू राहणार असेल तर मग भारत ही महासत्ता किंवा उगवती सत्ता वगैरे हे होण्याच्या मार्गात आपल्याच लोकांनी आपलेच पाय ओढणं ही अडचण सगळ्यात मोठी अडचण बनून पुढची अनेक वर्ष आपल्यासोबत राहणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.